आता हे बोकड आणल्यापासून आपल्याला बोकड आहे ना बाहेरच सोडावा लागतो त्याला खुराक पाणी करायला. आता त्यालाच बाहेर सोडला होता तेवढ्यात बाबा म्हणले की बाबा आपल्याला आहे ना आज दवाखान्यात जायचंय. तुम्हाला आठवत असं बाबांचा हात सुजलेला आहे. आता त्याचा एक्सरे काढू आपण. बाबाला म्हणलं तुम्ही आवरा. आता बाबा आंघोळ करायला गेले होते तर बघा हे बोकड बाबांसोबत आंघोळ करायला गेला बाबा त्या बाथरूम मध्ये. त्याला तिकडून बाहेर वाढला लई अडवाणी करीत होता. त्याच्यामुळे म्हणलं चला गाडी याला एक इंजेक्शनच देतो. आता इंजेक्शन आहे त्याच्या सर्दीसाठी बरं का. लई त्याला सर्दी झाली बुवा आणि ठसकू पण राहिला. हे औषध जे मी पाचतोय ना ते 1 नंबर औषध आहे बरं का. त्याचं मला नाव काय आठवना. मी तुम्हाला नाव आठवलं की नक्की सांगन. पण आता दवाखान्यातून जाऊ आम्ही आलो ना डॉक्टर म्हणले याच्यात पू झालेला आहे. मग याच्यात पू झालेला आहे आणि त्यांना ऍडमिट करावं लागेल ते पण 3-4 दिवस. त्यांना म्हणलं साधारण खर्च किती येईल ते म्हणले 30,000 रुपये. पप्पांना मी फोन केला. पप्पा म्हणले नगरला आणा बाबांना. नगरला आणलं बाबांना. डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणले काही एवढं सिरियस नाही आहे त्याच्यात आहे ना फक्त रक्त सांगळलेलं आहे ते मस्तपैकी काढून घेऊ आपण आणि पट्टी करून सोडून देऊ. आम्हाला सगळा खर्च ते 2,000 आला भाऊ. आता बघा तुम्ही विचार करा 30,000 कुठं 2,000 कुठं. फक्त आमचं एवढंच झालं की बाबा आम्हाला आहे ना अर्जंट पण नगरला जावं लागलं कारण की 2 वाजले होते आणि 4 वाजता डॉक्टर बाहेर जाणार होते. अवघ्या 1 तासात मी शेवगावतून नगरला गेलो होतो. बाबांची पट्टी वगैरे सगळी झाली होती. म्हणलं चला आता लवकर जावं लागेल कारण की थंडी सुटली ना लय अवघड होईल. सगळ्यांना मस्तपैकी टाटा बाय बाय केलं. राजहंसला सुक्या भाकरी घेतल्या निघालो बाबा. आता रात्र तर झाली होती आम्हाला चांद बीबी पशीच. आता हेल्मेट बाबाला दिलं होतं कारण की बाबाला थंडी नको वाजावं म्हणून कारण की आधीच दुखत आहे आणि दुखण्यात ताप तर लगेच येतो बाबा. आता चला व्हिडिओ बी आपण इथं संपू. 9 वाजता आम्ही घरी पोहोचलो. टाटा बाय बाय.